मराठे बोला, काहीतरी वाट कसली बघताय? सर, साहेबांनी विचारलं होतं. काय? त्या चाळीच्या फाईलवर कधी ऍक्शन घेणार आहात आणि कुठली? त्यांना म्हणून प्रत्यक्ष भेटून मी सांगेन काय ते. ओके सर. काय कीर्तने साहेब, कसे आहात? अरे मोहिते साहेब, बसा बसा बसा. काय मराठे, कसं चाललंय काम तुमचं? सर आहेत तोपर्यंत तरी मनासारखंच चाललंय. अरे वा. बरं जा, साहेबांना माझा निरोप द्या जाऊन. हो सर, येतो सर. बरं काय मोहिते, हा आज कशी काय वाट चुकलास? काळजी वाटते तुझी, म्हटलं जरा भेटावं. बरं झालं आलास, त्या निमित्ताने भेट झाली. पण का रे, छुपा रुस्तम आहेस तू एकदम. काय झालं? म्हणजे मला वाटलं नव्हतं एवढी सॉलिड पॉवर असेल तुझी. अरे पण झालं काय? तुमचं ते कॅन्टीन प्रकरण सॉलिड गाजतंय. हो, आम्हाला सीपी साहेबांनी सांगितलंय या प्रकरणात लक्ष द्यायचं नाही. मला माहिती नव्हतं सॉलिड वरपर्यंत संबंध आहेत तुझे. हा, अरे नाही रे बाबा, असं काही नाहीये. मग त्या सीपी साहेबांना काय आकाशवाणी ऐकायला आली का? अरे खरंच सांगतो, माझे कोणाशी संबंध नाही. तुमच्या डिपार्टमेंट मध्ये मी एकाच माणसाला ओळखतो, ते म्हणजे तुला, मोहितेला. तुझा तो ज्युनियर आला होता, त्याला मी हेच सांगितलं, कसून चौकशी करा आणि जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कडक कारवाई करा. तू दोषी आहेस की नाही हे तुला चांगलं माहितीये. काय वाटतं तुला? मला आता तरी असं वाटतं की त्या क्षणी मी त्या माणसाच्या कानाखाली वाजवायला नको होती. पण तो सुद्धा अतिशय घाणेरड्या पद्धतीने आणि अरेरावी करून उद्धटासारखं बोलत होता. डोकं फिरलंय यार माझं. म्हणूनच म्हणतो बाबा, जरा संयम ठेवत जा. पुन्हा अशी वेळ आली ना, आधी मला फोन कर. काय? तो तर करावा लागणारच आहे, कारण एवढी छोटीशी चूक किती अंगलट येऊ शकते ते कळलंय मला. हा, आणि हो त्या सीपी साहेबांची भेट झाली ना, तर माझ्या बदलीचं बघ ना यार जरा. मोहिते, उगाच काहीतरी काय, कोणाची ओळख बिळख काही नाही. अरे बाबा, एवढा मोठा स्टार आहेस तू, तुझे असतील ना कोणी शुभचिंतक. हो, पण त्या शुभचिंतकांचा गैरवापर होता का म्हणे. असो. गायत्री काय म्हणते, कशी आहे? अरे मस्त, मजेत आहे. सध्या त्या डान्स कॉम्पिटिशन मध्ये घर काय कॉलेजची लीड करते ना. अरे वा, मस्त. तिला माझ्याकडनं ऑल द बेस्ट सांग. हो सांगेन. आणि स्वतःवर जरा कंट्रोल ठेवत जा रे. काही लोक तुझ्या भडकण्याची वाट बघतायत. काय? येतो मी. बाय. चल, ऑल द बेस्ट. बाय बाय. भेटूच. बाय.